आज प्रातः आज आपण प्रातःकालीन भगवत श्रीमद भागवतमच्या चर्चेमध्ये सहभागी झाला बद्दल सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सर्व परिपूर्ण भगवान श्रीकृष्ण परमभक्ता मालक आणि सर्व जीवांचे चिंतक याविषयी आपण या श्लोकामध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न करूया. अध्याय आहे स्कंद दुसरा, अध्याय 4, सृजन प्रक्रिया, श्लोक क्रमांक 20. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नारायणं नमस्कृत्य नमस्कृत्यं नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततः ततः जयं जयमुदीरये। उदीरये. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद दुसरा, अध्याय 4, सृजन प्रक्रिया, श्लोक क्रमांक 20. श्रीयपती यज्ञपती प्रजापती श्रेयपतिः यज्ञपतिः प्रजापतिः ध्येयां पती लोकपती धरापती धियां पतिः लोकपतिः धरापतिः पती गतीच अंधक वृष्णी सात्वताम पतिः गतिः च अन्धकवृष्णिसात्वताम् प्रसीदता मे भगवान सताम पती. प्रसीदतां मे भगवान् सतां पतिः। श्रीयपती यज्ञपती प्रजापती धिया धियां पती लोकपती धरापती पती गती च अंधक वृष्णी सात्वताम प्रसीदता मे भगवान सताम पती. भाषांतर. भगवान श्रीकृष्ण सर्व भक्तांचे आराध्य भगवान आहेत. ते अंधक आणि वृष्णीसारख्या यदुकुळातील राजांचे संरक्षक व यदुकुळाचे यश आहेत. ते सर्व लक्ष्मींचे पती आहेत. ते सर्व यज्ञांचे निर्देशक आणि म्हणून सर्व जीवांचे प्रमुख आहेत. तेच बुद्धीचे नियंत्रक, सर्व आध्यात्मिक व भौतिक ग्रहलोकांचे स्वामी आणि पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ अवतार सर्वे सर्व आहेत. असे ते भगवान श्रीकृष्ण माझ्यावर कृपा करत. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितम कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण आज श्रीमद भागवतम स्कंद दुसरा, अध्याय 4, सृजन प्रक्रिया, श्लोक क्रमांक 20 समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. यामध्ये काय सांगितलंय की सगळ्यांचे आराध्य म्हणजे पूजा करण्यायोग्य, आराधना करण्यायोग्य कोण आहेत? सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. ते अंधक आणि वृष्णीकुळांसारख्या यदुकुळातील राजांचे संरक्षकही आहेत आणि त्यांचे त्या कुळाचे ते यश आहेत.
नंतर लक्ष्मींचे पती आहेत, यज्ञाचे निर्देशक. काही गुणांचं त्यांचं या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आलंय. ते बुद्धीचे नियंत्रक आहे, आध्यात्मिक भौतिक ग्रहांचे, ग्रहलोकांचे स्वामी आहेत, और आणि पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ अवतार आहेत. अशा त्या श्रीकृष्णांना कोण प्रणाम करतोय? तर परीक्षित महाराज सॉरी, शुकदेव गोस्वामी महाराज अ, प्रणाम करून म्हणजे ते काय करतात आहे, मंगलाचरण करतात आहे. आणि यामध्ये त्यांनी बऱ्याच उदाहरणांद्वारे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय की आपण भगवंताची अ, आराधना करणं किती लाभदायक आहे. वैदिक कर्मकांडामध्ये बरेच काही अ, अ, विधिविधान सांगितले आणि ते सगळे काय लाभ मिळवण्यासाठी, जीवनात काही लाभ मिळवायचे असतील तर त्यासाठी त्या यज्ञ कर्मांची शिफारस करण्यात आली. परंतु सगळ्यात महत्वाचा फळ काय असेल, तर आपण जे सगळे यज्ञांचे अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची आपण आराधना करणं, त्यांचं आपण शरणागती घेणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि या कलियुगात जर काही महत्वपूर्ण असेल तर संकीर्तन यज्ञ, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे. आणि विश्वाचे अधिपती श्री भगवान बद्ध जीवांवरील ऐतिहासिक कृपेमुळेच आपला त्यांच्याशी असलेला आपला संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी, म्हणजे आपण जो विसरून गेलोय आणि विसरून आपण या जगात राहतोय, तर आपला संबंध त्यांच्या व्हावा यासाठी ते शक्तीद्वारे आत्ममाया इथं अवतरित होतात. याविषयी अनेक उदाहरणं देऊन त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. प्रभूजी आपल्याला अगदी सोप्या भाषेत समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे हरे कृष्ण. कृष्ण. दंडवत माताजी. तर आपण इथे पाहतोय अमल पुराण भागवत जे आहे त्याच्यामध्ये शुद्ध गोस्वामींनी हा जो प्रश्नाचं उत्तर देत आहे, त्या प्रश्नामागचं उद्देश समजून घेणं आवश्यक आहे. तसं आता इथे ते काय आपल्याला समजवताय सगळ्यात महत्वाचं, की कसं भगवान श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम आहेत, पूर्ण आहेत. आणि हेही कोण सांगतायत? शुकदेव गोस्वामी, जे स्वतः गतवेलिका आहेत, म्हणजे सर्व प्रकारच्या भ्रांतींपासून मुक्त. आणि म्हणूनच जेव्हा ते सांगतात की सर्व सिद्धींचे मूळ स्रोत, पूर्णता म्हणून कोण असेल तर ते कृष्ण, भक्तांचे आराध्य कृष्ण, यदुकुळातील राजा, अंधक व वृष्टींचे रक्षण करते कृष्ण, लक्ष्मी देवींनी सेविलेले गोविंद, सर्व यज्ञांचे यज्ञपती, बुद्धीचे नियंत्रक, भौतिक आध्यात्मिक लोकांचे स्वामी कृष्ण. तर या कृष्णाविषयी चर्चा का होते परत आठवून घेऊया, की जेव्हा नैमिषारण्यामधल्या ऋषी सुत गोस्वामींना प्रश्न विचारतात, हा प्रश्न विचारतात, त्यातील एक प्रश्न होता की कृष्ण जर हे सगळं काही आहे जे आजच्या ह्या श्लोकात आपण पाहतोय, तर ते होते तोपर्यंत धर्म होता. पण जेव्हा ते स्वतः इथून चालले गेले, तर धर्म कोणाचे रक्षण घेत आहे आणि धर्माचं काय झालं? तर याच्या उत्तराखातर पुढे आपल्याला कळतं की धर्म साक्षात भगवत प्रणीत, हे अमल पुराण भागवत जे आहे तेच कृष्णाचं ग्रंथ अवतार आहे. एक सोपं उदाहरण घेऊया, की जेव्हा सूर्य पश्चिमेला अस्त पावतो तेव्हा काय होतं? प्रायः पूर्वेकडनं चंद्र येतो. आणि जसं सूर्य आपल्याला प्रकाश देतो तसा चंद्रही प्रकाश देतो. परंतु खरं पाहायला गेलं तर कधी कधी सूर्याचे प्रखर प्रकाशामुळे आपल्याला त्रासही होतो, परंतु चंद्राचा प्रकाश सतत शांत आनंददायी असतो. तसंच जेव्हा कृष्ण सूर्याप्रमाणे गेले, तर तेव्हा भागवतम जे आहे हे आपल्या समोर चंद्राप्रमाणे आले आणि आपल्याला ह्या प्रायः या कलियुगामध्ये मार्गदर्शन करताय. खरंच आपल्यावर कृष्णाची किती कृपा आहे, की किती सहज साध्य आपल्याला कृष्ण झाले.
बस मोबाईल मध्ये थोडस ऍप उघडायचं आहे किंवा हात पुढे करून आपल्याला ग्रंथ हातात घ्यायचा आहे. हा, पण थोडस विश्वास ठेवून, आदराने. तर असे हे कृष्ण जे लक्ष्मीपती आहेत. आता लोक लक्ष्मीची कृपा मागतात, पण लक्ष्मीपती स्वयं कृष्ण आहेत हे विसरतात. श्रीमती राधा राणी या सर्व लक्ष्मींची अधिष्ठात्री आणि कृष्णाच्या आनंद रूपिणी आल्हादिनी शक्तीचं मूर्त स्वरूप आहे. आणि म्हणूनच कृष्ण जे आहे ते अवलोक आनंदाची शक्ती त्यांच्याकडे आहे, अलौकिक. पृथ्वीवर अवतार घेताना भगवंतांनी रासलीला करून या दिव्य जे आहे शक्तीचे जे आहे ते आंशिक दर्शन दिले, जेणेकरून या जोगाच्या खोट्या भोगांच्या मागे लागलेल्या जीवांना त्यांच्या प्रेमाकडे आकृष्ट करता येईल. शुद्ध भक्तांसाठी ही लीला आध्यात्मिक आनंदाचा अनुभव आहे, विषय भोग नव्हे. कधी कधी प्रश्न येतो की जर सर्व संबंधांमध्ये समता आहे, तर माधुर्य रसच सर्वोच्च का? तर आचार्यगण आपल्याला समजवतात की एक मोठा कप आणि एक लहान कप दोघेही पूर्ण भरलेले असतील तर दोघेही पूर्ण आहेत, तरी मोठ्या कपात अधिक रस आहे. तसंच माधुर्य रस इतर सर्व रसांना अंतर्भूत करतो, म्हणूनच तो सर्वोच्च आहे. आणि भगवान चैतन्य महाप्रभूंचंच उदाहरण घेऊया ना. अत्यंत कठोर संन्यासी, स्त्रियांना स्पर्श, दृष्टिपात किंवा अभिवादन करणेही त्यांनी मान्य केले नाही. तरी सुद्धा त्यांनी वृंदावनातील गोपींची सेवा भावना ही सर्वोच्च भक्ती असल्याचे मान्य केले. हे सूचित करतं की भगवानाची प्रेम भक्ती ही देहापेक्षा आत्म्याशी निगडीत असते. आणखी कृष्ण हे यज्ञपतीही आहेत, यज्ञांचे अंतिम भोक्ता. वेदांमध्ये विविध यज्ञांचे वर्णन आहे, परंतु आता सर्वांचा अंतिम लाभ हा लक्ष्मीच्या कृपेमुळे मिळतो. आणि लक्ष्मींचे खरे स्वामी कृष्ण. म्हणून वेदातील सर्व यज्ञांचा अंतिम उद्देश श्रीकृष्णांचे समाधान. साधारणतः असं होतं की जे जीव भ्रमित असतात ते देवी देवतांच्या कृपेसाठी यज्ञ करतात, परंतु भक्तजन संकीर्तन यज्ञ करतात, विष्णू चरणांच्या नामस्मरणात मग्न होतात. विशेषतः कलियुगात योग्य करणे अशक्य प्राय असल्याने केवळ आणि केवळ संकीर्तन यज्ञच सांगितलं गेलंय. परंतु हे ज्यांना बुद्धिमत्ता आहे तेच समजू शकता, आणि बुद्धीचे अधिपती तर आमचे कृष्ण आहे, धियामपती. सर्व जीवांना मिळणारी बुद्धी त्यांच्या पूर्वकर्मावर अवलंबून असून तिच्या मागे परमेश्वराचे नियमन असते. भगवद्गीतेत कृष्ण स्वयं 15व्या अध्यायातील 15व्या श्लोकात सांगतात, स्मृती, ज्ञान आणि विस्मरण मीच देतो. म्हणूनच श्रीकृष्ण हे बुद्धीचे सच्चे स्वामी आहेत. आणि ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही येऊ शकत, ते या भौतिक जगात खोटी मालकी व भोग करण्याचा प्रयत्न करतात. या सृष्टीतील सर्व वस्तू कृष्णाच्या मालकीच्या आहेत. सर्व जीव भौतिक निसर्गावर प्रभुत्व मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात, आणि ही बुद्धीची चुकीची दिशा आहे. खरी बुद्धी भगवंतांची सेवा करण्यासाठी वापरणे हाच शाश्वत मार्ग आहे. आणि हे आपल्याला हिशोबनिशातून कळतं ना. हिशोबनिषदाचे तत्व आठवा. मालक एकच, ईशावास्यम इदम सर्व. या सृष्टीतील प्रत्येक वस्तू ही ईश्वराच्या अधीन आहे. प्रत्येकाने आपल्या वाट्याच्या गोष्टींमध्ये समाधानी राहावे. दुसऱ्याच्या हक्कावर अतिक्रमण करणे हेच खऱ्या अर्थाने वेठ पिसाटपणा आहे. आणि खोट्या भोगाची ही भ्रमभावना खूप दुःख देते. सांसारिक जीव एक दोन पत्नी मिळाल्यावर स्वतःला मोठा समजतो, पण भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या परमभोक्तापणा दाखवण्यासाठी एकाच वेळी 16,000हून अधिक स्त्रियांशी विवाह केला. हे दाखवतं की खरी मालकी व भोगशक्ती भगवानाकडेच आहे. परंतु भगवंत सदैव आपल्याला साथ देत राहतात. भक्तांचे मार्गदर्शक हे श्रीकृष्ण आहे. भक्तांचे सच्चे मार्गदर्शक रक्षक आहेत. प्रश्न येतो, मग यदुकुळांचा विनाश का?
तर हे केवळ लीलाच होती. सर्व यदुवंशी कृष्णांबरोबर वैकुंठात परतले, कारण की त्यांचे भगवंतांशी नित्य संबंध आहेत. शुकदेव गोस्वामी अशा श्रीकृष्णांच्या चरणी सादर अर्पण प्रणाम करतात. तर निष्कर्ष हाच की शुकदेव गोस्वामी, श्रील प्रभुपाद हे स्पष्ट करतात की भगवान श्रीकृष्णच सर्वस्व आहेत. भोक्ता, मालक, मार्गदर्शक. जीवनातील खरी सिद्धी, समाधान, मुक्ती हे केवळ कृष्णाच्या एकनिष्ठ भक्तीतूनच मिळू शकते. म्हणून दादा हो, कृष्णच सर्वांचा स्वामी, यज्ञांचा भोक्ता, बुद्धीचा अधिपती, सर्व सृष्टीचा मालक आहे हे जाणून घ्या. त्यांची भक्ती करून भौतिक मोहातून सुटून आपण शाश्वत सुख, खरे आत्मसंतोष प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.